नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 5 जुलै आपण आलो पिंपळगाव सोनता कांदा मार्केटला। दोन्ही शेड पॅक आहे आणि बाहेर थोडीशी आवक आहे। ग्राउंड वरती मोजून 2 लाईन आहे ट्रॅक्टरच्या। टोटल आवक 350-400 मध्ये। मित्रांनो बघू आज काय बाजारभाव निघतो। तर मित्रांनो मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। काल जसं की आपण बघितलं पहिली लाईन आणि दुसरी लाईन कोणती ट्रॅक्टरच्या लिलावची, तर आपण आज पण तसंच दाखवणार आहे। थोडं पुढचं थोडं पाठीमागचं आणि परत मग दुसरं लाईनचं सेम। तर बघू काय बाजारभाव निघतं दोन्ही लाईनमध्ये। आपण काल दोन्ही लाईनचं पूर्ण बाजारभाव दाखवलं होतं, त्याचप्रमाणे आज पण व्हिडिओमध्ये पूर्ण बाजारभाव दोन्ही लाईनचं दाखवणार आहे। आणि काल थोडंसं इकडे बाजारभाव वेगळा गेला होता। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटला सरासरी आहे ते पण सगळं सांगितलेलं असतं आपण। आणि व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजारभाव सांगेल। आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। चला भाव बघूया। तर मित्रांनो जसं की लिलाव चालू झालाय तर पहिले आपण अर्धी लाईन बघू, त्याच्यानंतर थोडं थोडं बघत जाऊ, म्हणजे दोन्ही लाईन कव्हर करायचा प्रयत्न करू। तर पहिल्या नागापासून तुम्हाला दाखवतो काय बाजारभाव गेला। 1251 जाईल पहिला नग बघतो आपण। 1251 1251 रुपीज। कुठले दादा? वडनेर। ठीक आहे 1251। कुठं बघू गोल्टीला कोण आहे? काय भाव गेली गोल्टी? काय भाव गेली? 680 रुपये गोल्टी। 680 रुपीज। कुठले आपण? पालखेड। ठीक आहे पुढं बघू काय भाव गेली गोल्टी? 481। 481 रुपये जाईल बघू शकतो तुम्ही गोल्टी। 481 रुपये 481 रुपीज। कुठले दादा? मोवाडी। ठीक आहे बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1390 1390 रुपीज। कुठला कांदा? मोवाडी। याचं बियाणं कोणतं होतं? ठीक आहे ठीक आहे ओके येलोरा बियाणं आहे का? ओके पुढं बघू काय भाव गेलं? आयरगावचा कांदा आहे। किती बोलले? 1525 1525 रुपीज आयरगावचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं याचं? बरं घरगुती बियाणं आहे। पुढं बघू बघू शकून क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1213 रुपये जायले 1213 रुपीज। कुठला कांदा? ओझर। बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं गजाननचं बियाणं आहे। ठीक आहे नुकसान आहे थोडीफार आता होणार। तरी किती टक्के नुकसान होतं? 20% 20% ना। ठीक आहे पुढं बघू बघू शकतो मी काय भाव गेलं? 1400 बरं 1400 रुपीज। कुठला कांदा? जवळकेवणी। ठीक पुढं बघू बघू शकून क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1600 रुपये 1600 रुपीज। कुठला आहे कांदा? आंतरवेली। बियाणं कोणतं होतं याचं? बरं ठीक आहे आंतरवेलीचा कांदा आहे मित्रांनो। पुढं बघू बघू शकून क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1600 रुपये 1600 रुपीज। कुठला आहे कांदा? आयरगावचा कांदा आहे। 1600 रुपये जाईल। बियाणं कोणतं होतं याचं? बेलाचं बियाणं आहे। ठीक आहे 1600 रुपये। पुढं बघू तर आता काही मधून बघतो आपण 5-6 नग मध्ये बघू बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलं? 1540 जाईल बघू शकतो 1540 1540 रुपीज। कुठला आहे कांदा? पिंपळगाव। ठीक आहे पुढं बघू काय भाव गेलं? 1616 रुपये बघू शकतो तुम्ही 1616 जाईल 1616 रुपीज। कुठला आहे कांदा? दिंडोरी। दिंडोरीचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे। ठीक आहे दिंडोरीचा कांदा आहे। 60-65 साईज आहे कांद्याला मित्रांनो। पुढं बघू बघू शकून क्वालिटी कांद्याची। 1570 1570 रुपीज। कुठला कांदा? कोकणगाव। बियाणं कोणतं होतं याचं दादा? ठीक आहे कोकणगावचा कांदा आहे, घरगुती बियाणं आहे मित्रांनो। पुढं बघू काय भाव गेलं? 1360 रुपये 1360 रुपीज 1360। कुठला आहे कांदा? बोराळे। ठीक आहे बघू शकून क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1555 1555 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचखेडचा कांदा आहे 1555 मित्रांनो। पुढं बघू काय भाव गेलं? 1401 रुपया 1401 रुपीज। कुठले आपण? चिंचखेड। ठीक आहे बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगाचं बियाणं आहे। ठीक आहे पुढं बघू बघू शकतो तुम्ही। थोडं अजून पुढे आलो आपण। काय भाव गेले?
1500 रुपये. 1500 ना. 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? जवळकेवणी. बियाणं कोणतं होतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे. जवळकेवणीचं कांदा आहे. 1500 रुपये. काय भाव गेलं? काय भाव गेला? 1600 रुपये. 1600 जायले. 1600 रुपीज. कुठला आहे कांदा? चिंचखेड. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. चिंचखेडचा कांदा आहे. 1600 रुपये. ठीक आहे. बघू शकतो तुम्ही 1585 ना. 1585 रुपीज. कुठला आहे कांदा? करजी. ठीक आहे. करंजी. बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोराचं बियाणं आहे. ठीक आहे. करंजी. पुढं बघू. गोल्टा माली आणि शेजारी गोल्टी. गोल्टा काय भाव याला? 1326. 1326 जायले. 1326 रुपये. कुठले आपण? चिंचखेड. गोल्टी काय भाव गेला दादा? 560 रुपये. बघू शकतो तुम्ही 560 रुपये बारीक गोल्टी. ठीक आहे. मोहाडी ना. ठीक आहे. पुढं बघू. तर मित्रांनो एक खादचा बाजार भाव बघू आपण. काय गेलं एक खाद? 765 जायले. 765 रुपीज. कुठले आपण? चिंचखेड. ठीक आहे. 765. बघू शकतो तुम्ही गोळा माली 1704 जायले. 1704 रुपीज. कुठला आहे कांदा? चौसाळी. आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. 70 ते 80 साईज आहे कांद्याची. ठीक आहे. घरगुती बियाणं आहे ना. 1704 रुपये. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1955 जायले. कुठला आहे कांदा? मोहनदरी. 1955. 1955 रुपीज. मोहनदरीचा कांदा आहे दादा. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसाद. काल परवा 13 होता का? नाही ना. पहिला दिवस आहे का? ठीक आहे. पुढं बघू. एकोणावीसशे 12 जायले मित्रांनो. बघू शकता तुम्ही क्वालिटी कांद्याची. 1912 रुपये जायले. 1912. 1912 रुपीज. बापखेड्याचा माल आहे ना. ठीक आहे. बापखेड्याचा माल आहे. बघू शकतो. बियाणं कोणतं होतं याला? बेलाचं बियाणं आहे ना. ठीक आहे. पुढं बघू. तर शेवटला आलो आपण. 1886 होईल कांदा. बघू शकतो तुम्ही क्वालिटी. 1886 ना. कुठला आहे दादा कांदा? बापखेडा. बापखेड्याचा कांदा आहे. 1880. बियाणं कोणतं होतं याला? येलोरचं बियाणं आहे ना. ठीक आहे. बघू आता शेवटला अजून काय निघतं. हे काय भाव गेलं? 1660 रुपये जाईल मित्रांनो. हा 1660 रुपये. 1660 रुपीज. कुठला आहे कांदा? शिंगाशी. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं याला? प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. चिंचखेडचा कांदा मित्रांनो. काय भाव गेला? 1560 जायले. 1560 रुपीज. कलर आहे. क्वालिटी मानला 1560. काय वाटतं बाजार भावाबद्दल? 15 तारखेनंतर बोलले का? अच्छा. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? अंबरचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढे बघू. तर मित्रांनो शेवटचे 2 नगे पहिल्या लाईनीचे. बघू काय बाजार भाव निघतो. काय भाव गेला दादा? 1525. 1525 जायले. 1525 रुपीज. सावरपाड्याचा कांदा आहे ना. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे. सावरपाड्याचा कांदा आहे मित्रांनो. पुढे बघू. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 1585 जायले आपण. बघू शकतो 1585 रुपीज. डोलबाऱ्याचा कांदा आहे मित्रांनो. पुढे बघू. शेवटचा नग होता. आता दुसऱ्या लाईनला जाऊ मित्रांनो. दुसऱ्या लाईनचा पहिला नग आहे. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 1700 रुपये. 1700 रुपीज. 1700 रुपये. बघू शकतो मी 1700 रुपये जायले. कुठला आहे कांदा? तिरळचा कांदा आहे. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. बियाणं कोणतं होतं दादा? घरगुती बियाणं आहे. तिरळचा कांदा आहे ना. ठीक आहे. पुढे बघू. काय भाव गेलं? 1600 रुपये. बघू शकतो तुम्ही गावठी मालिक 1600 रुपये. 1600 रुपीज. कुठला आहे कांदा? सिंददिगत. बियाणं कोणतं होतं काका याचं? घरगुती बियाणं आहे ना. ठीक आहे. सिंददिगत. पुढे बघू. काय गेलं बाजार भाव? 1470. 1470 रुपीज. कुठला कांदा? मेहंदीपाडा. ठीक आहे. 1470 गावठी माल मित्रांनो. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची.
काय बाजार भाव निघाला? 2004 2004 रुपये झाले. 2400 रुपीज. कुठला आहे कांदा? सुळेचा कांदा आहे. आणि याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. सुपर माल आहे एकदम. बघू शकतो तुम्ही एक्सपोर्ट माल आहे. पुढं बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. किती झालंय? 1770. बघू शकतो तुम्ही 1770 होईल. 1770 रुपीज. कुठला आहे कांदा? पाडगांचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? मुलकांचं बियाणं आहे. पाडगांचा कांदा आहे. ठीक आहे. 1770. पुढं बघू शकतो तुम्ही 70 ते 80 साईज आहे कांद्याला. काय भाव गेलोय? 1911. 1911 रुपीज. कुठला आहे कांदा? बरं. बघू शकतो तुम्ही 1911 रुपये. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसाद गुलाबी. ठीक आहे. साईज बघू शकतो तुम्ही. पुढं बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. किती गेलंय? 1636 जाईल. 1636 रुपीज. करंजवान ना? करंजवान. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसाद गुलाबी. करंजवान. ठीक आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 70 ते 80 साईज आहे कांद्याला. गोळा माल आहे. काय भाव गेले? 1760. 1760 जाईल. 1760 रुपीज. कुठला आहे दादा कांदा? वडनेर. बियाणं कोणतं होतं याचं? येलोवरचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले? 1825 जायले. 1825 जायले. 1825 रुपीज. कुठला आहे कांदा? कांदा कुठला आहे? मुखेड. बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे. मुखेडचा कांदा आहे. ठीक आहे. 1825. ठीक आहे. पुढे बघू. तर मित्रांनो शेवटला आलो आहे. 1738 जायले कांदा. बघू शकतो तुम्ही 1738. 1738 रुपीज. कुठला आहे कांदा? डोंगरेज. ठीक आहे. तर मित्रांनो बघू शकतो तुम्ही मीडियम साईज मध्ये माल आहे. 1700 रुपये ना? 1700 रुपीज. शेवटला आलो आता. कुठला आहे कांदा? कळवणचा कांदा आहे. ठीक आहे. 1700 रुपये. पुढे बघू. तर शेवटचा तिसरा नग बघतो आपण. 1326. 1326 रुपीज. कुठला आहे कांदा? बर. तळवाडी. पुढे बघू शकतो तुम्ही सावरपाडा. 1515 ना? 1515. कुठलं आहे बियाणं? कुठलं आहे याचं? बियाणं कोणतं याचं? ठीक आहे. 1551 जाईल. 1551 रुपीज. शेवटचं नग काय बाजार भाव निघाला? 1425. 1425 रुपीज. 1425. शेवटचं नग आहे मित्रांनो. कुठला आहे कांदा? सावरपाडा. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. लाईक फॉलो सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो.